नमस्कार, मी अमरीन खान. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. केंद्रात कृषी कायदे रद्द केल्याने काँग्रेसकडून जल्लोष. किसान विजय दिवस साजरा. चित्रपटगृहे सुरू केलीत, आता शाळा सुरू करा, शिक्षक पालकांची मागणी. हर्सूल हर सिद्धी माता यात्रेला उत्साहात सुरुवात. 2 वर्षाच्या खंडानंतर रंगली कुस्तीची दंगल. स्वच्छ भारत अभियानात औरंगाबाद महानगरपालिकेचा महाराष्ट्रात 6वा तर देशात 22वा क्रमांक. आता सविस्तर बातम्या. केंद्रात कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसने शनिवारी शहरात किसान विजय दिवस साजरा करीत जल्लोष साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसने शनिवार रोजी देशभर जल्लोष करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानिमित्ताने देशात काँग्रेसच्या वतीने किसान विजय दिवस साजरा करण्यात आला. संपूर्ण देशभर किसान विजय रॅली काढण्याचे आदेश पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांना दिले होते. काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांनी देशभरातील काँग्रेसच्या सर्व ब्लॉक प्रमुखांना पत्र लिहिले होते. त्यानिमित्ताने औरंगाबाद येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. पक्ष कार्यालय असलेल्या शहागंज येथील गांधी भवनमध्ये जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. दिल्ली येथे कृषी कायद्याविरोधात झालेल्या या संघर्षात बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश मुगदिया, शहर अध्यक्ष हिशाम उस्मानी, महिला काँग्रेसच्या रेखा राऊत, मुदस्सिर अन्सारी, रजवी यांच्यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मुझे लगता है आजादी के बाद जो भी हमने लोकतंत्र का उत्सव मनाया है, उसमें आज का दिन भी हम कांग्रेसियों के दिलों में याद रखा जाएगा. ये जीत बहुत समय बाद देश को देखने के लिए मिली. ये लड़ाई 1 साल लगभग हमने लड़ी इस देश ने. ये किसानों का आंदोलन नहीं था, ये इस देश का आंदोलन. हम शुक्रगुजार हैं हमारे नेता श्री राहुल जी गांधी का, जिन्होंने समस्त देश के कांग्रेसियों को इसमें ऊर्जा प्रदान की. उन्होंने हमको इसमें रास्ता बताया, समय समय पर हमको इंस्ट्रक्शंस देते रहे. हम सबको भी इस बात की खुशी मनानी चाहिए कि हम ऐसे आंदोलन का हिस्सा रहे. किसानों की लड़ाई दिल्ली में दिल्ली बॉर्डर पे चल रही थी, पंजाब में चल रही थी. हमारे शहर के लिए सभी कांग्रेसजन कहीं ना कहीं अपने इलाके में उस आवाज को बुलंद किए हुए थे, जिंदा रखे हुए थे. मैं आप सबको भी इस बात की बधाई देता हूं. दिल्लीच्या बॉर्डरवर आणि काहीही सोय न करता शासनाने दिल्लीच्या गव्हर्नमेंटने मोदींनी खिळे ठोकले रस्त्यामध्ये. अक्षरशः वाहन कुणाचे येऊ नये, कुणी जाऊ नये, पोलीस बंदोबस्त कडक केला. आणि अशा परिस्थितीत त्या लोकांनी तरी सुद्धा ते आंदोलन केलं आणि त्याचा खरा आनंद आज मला झाला. ते तिन्ही कायदे असे होते का फक्त मोठ्यांनाच मोठं करणारे होते. लहान गरीब शेतकऱ्यांचं ते शेती काढून मोठ्यांना देणार होते. अंबानी अदानी यांचीच ते घरं बांधणार होते. आजपर्यंत असंच झालं आणि आता पुढे तसंच होणार होतं. म्हणून ते काळे कायदे रद्द झाले आणि याचा मनस्वी आनंद आमच्यासारख्या शेतकरी बांधवांना झाला. कृषी कायदे रद्द केल्याप्रकरणी विरोधी पक्ष व शेतकऱ्यांच्या ताकदीपुढे केंद्र सरकार नरमले असल्याचा दावा काँग्रेस शहर अध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी पत्रकार परिषदेत केला. 25 नवंबर 2020 को
किसानों ने दिल्ली आकर, पहले वो अपने अपने क्षेत्र में आंदोलन करते रहे, उसके बाद जब ये आंदोलन सरकार को लगा कि ये इसको दबाया नहीं जा सका तो उनको दिल्ली तक आने की परमिशन दी गई। वो दिल्ली आए, लेकिन बड़े दुर्भाग्य की बात है कि दिल्ली में भी उनके साथ ऐसा व्यवहार किया गया जैसे कि चाइना या पाकिस्तान की फौज हमारे दिल्ली पे आक्रमण करने आई है। उनके लिए नुकीले कांटे की तारें लगा दी गई, तेज नोक बनाई हुई रॉड्स रास्ते में गाड़ दी गई, सीमेंट के बड़े बड़े बैरिकेड्स लगा दिए गए, कहीं जेसीबी से बड़े बड़े गड्ढे कर दिए गए, बड़े निर्दयी तरीके से वाटर कैनन्स का इस्तेमाल किया गया। लेकिन ये सरकार जो है ये बात भूल गई कि इस बार उसका पाला जो है वो किसानों से पड़ा है, जो अपनी अधिकारों के लिए लड़ रहा है। कि जो सरकार आज तक ये कहती आई थी कि ये खालिस्तानी, ये किसान ही नहीं है, ये तो आतंकवादी हैं, ऐसे किसानों के सामने अगर ये सच्चे नहीं थे तो फिर सरकार को झुकने की क्या ज़रूरत पड़ी। कुछ पूंजीपतियों को मदद करने के लिए लाए गए थे। इस पर हम स्पेशली धन्यवाद देना चाहेंगे सारे अपोजिशन पार्टीज का, और उसमें कांग्रेस पार्टी के नेता आदरणीय श्री राहुल जी गांधी का, जिन्होंने 1 साल तक बिल्कुल बिना झिझक, बिना डरे किसानों की बात की। वो बार बार ये कहते रहे कि सरकार के ये तीनों कायदे गलत हैं, इस देश का लोकतंत्र इतना मजबूत है कि इनको झुकना पड़ेगा, ये कायदे उनको वापस लेने पड़ेंगे। और आज आप देखते हैं कि सोशल मीडिया पे सब तरफ वही वीडियोस शेयर किए जा रहे हैं राहुल जी। तो बीजेपी के ऊपर किसी का इस देश में अब भरोसा नहीं रहा। तो हम चाहेंगे कि ये आंदोलन जब ही ख़त्म होगा से पूरी तरीके से, जब तक पार्लियामेंट में इसको कैंसिल करने की सारी प्रक्रिया जो है वो पूरी नहीं की जाती। किसानों को मारा है, जो किसानों का बीच में जो हत्या हुई, उनके ऊपर गाड़ियां चलाई गई, उसकी जो इंक्वायरी है वो बहुत धीमी गति से जा रही है। हम मांग करेंगे कि ये फास्ट ट्रैक हो, क्योंकि ये अपने नेता और उनके सुपुत्र को बचाने की कोशिश कर रहे हैं। कुछ दिनों में, आने वाले कुछ दिनों में राष्ट्रपति का चुनाव होने जाने वाला है। रामनाथ कोविंद जी को भी चुनाव के सामने जाना पड़ेगा, या जो भी अगला उम्मीदवार होगा बीजेपी का, उसको चुनाव के सामने जाना पड़ेगा। ये सारी जो काम किया गया है ये उसको देखते हुए किया गया है, ये उस मंशा से किया गया है कि वहाँ हमको कोई तकलीफ ना हो। जो भी पिछले इन सालों कुछ 1 साल में हुआ, हम उसका खंडन करते हैं। जो बीजेपी की तरफ से हुआ उस बात की हम निंदा करते हैं। लोकतंत्र की जीत की हम समस्त देशवासियों को बधाई देते हैं। महाराष्ट्र मायनॉरिटीज एनजीओ फोरमच्या वतीने राज्यस्तरीय एनजीओ परिषदेचे आयोजन केले असून यात राज्यभरातील समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत। महाराष्ट्र मायनॉरिटी फोरम यांच्या वतीने 2 दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। शनिवारी मौलाना आझाद महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये या परिषदेला सुरुवात करण्यात आली। सदर परिषदेमध्ये राज्यभरातून 150 पेक्षा अधिक समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत। या परिषदेच्या पहिल्या दिवशी विविध विषयांवर तज्ञांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले। महाराष्ट्र मायनॉरिटी एनजीओ फोरमचे अध्यक्ष जाकीर शिकलगर यांनी या परिषदेबाबत एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली। नॉन पॉलिटिकल लेवल पर जिस तरीके से काम होना चाहिए, मैं समझता हूँ कि उसकी बेहतरीन मिसाल एमएमएस है। इसलिए कि जो इन्फॉर्मेशन इनके पास में लोगों से लेकर बाकी जो एनजीओज आ रहे हैं उनको दी जा रही है, वो कुछ सुधार ही हो रहा है। और इट इज़ नॉट ए मनी मेकिंग कॉन्फ्रेंस। स्पॉन्सर यही कर रहे हैं, सारी मेहनत उठा रहे हैं, हम जैसे काम करने वालों की हौसला अफजाई भी कर रहे हैं। आज ये डिप्रेस कम्युनिटी में हमारा शुमार होने जा रहा है, उसको बाहर निकालना है तो उनको बताना पड़ेगा कि तुम्हारे आबा अजदाद ने तुमको जो दिया था वो तुम्हारे खून में मौजूद है, वो डीएनए में है, निकालो। दुनिया इन्वेंशन, नई चीज़ जो ईजाद करोगे, बिला लिहाज मजहब मिल्लत लोग आपकी पैरवी करने लग जाएंगे। आज जो यहाँ औरंगाबाद में माइनॉरिटी एनजीओज़ का
तीसरा स्टेट लेवल कॉन्फ्रेंस हो रहा है। ये कॉन्फ्रेंस का मकसद ये है कि माइनॉरिटी पर जितने काम करने वाले एनजीओज़ है, माइनॉरिटी के एनजीओ सभी सोशल काम करने वाले ऐसे एनजीओज़ को महाराष्ट्र लेवल पर इकट्ठा किया गया है और इसके रीजनल कॉन्फ्रेंस है, स्टेट लेवल कॉन्फ्रेंसेस होते हैं, ऐसी एक कॉन्फ्रेंस है। इसका एक ही बड़ा मकसद है कि जो एनजीओ अपने अपनी सतह पर अपने गांव में काम करता है, एक दूसरे का नॉलेज दूसरे को नहीं होता है। जैसे कि औरंगाबाद में क्या काम हो रहा है वो कराड़ वालों को मालूम नहीं, कराड़ में क्या हो रहा है मुंबई में मालूम नहीं। तो सभी शहरों का नॉलेज शेयरिंग टैंक बने, सभी शहरों के इंटेलेक्चुअल स्टेट लेवल पर साथ में जुड़े और एनजीओ अगर एम्पावर हुआ, एनजीओ अगर सशक्त हुआ तो ज़्यादा तरीके से वो समाज की खिदमतें कर सकता है, सोशल वर्क कर सकता है। कोरोना काळानंतर आता जनजीवन सुरळीत झाले असल्याने मुलांना ऑफलाईन शिक्षण द्यावे अशी मागणी शिक्षक व पालकांच्या वतीने केली जात आहे। पहली से जो बच्चे हैं, बच्चों के अंदर कोरोना वायरस के अभी भी बहुत कम है, उनका पावर ज़्यादा होने की वजह से उनमें कोई ज़्यादा प्रॉब्लम नहीं है, तो ये बहुत अच्छी बात है। इसलिए गवर्नमेंट को मुझे नहीं लगता कि स्कूल शुरू करने के लिए कोई प्रॉब्लम होना चाहिए। तो फ़ौरन गवर्नमेंट जल्द से जल्द डिसीजन ले, हर जगहों पर चाहे ग्रामीण हो या शहरी विभाग हो, पहले से स्कूल शुरू करना चाहिए, ऐसी हमारी उर्दू शिक्षक संगठन की तरफ से डिमांड है। हम ये चाहते हैं कि ये स्कूल जो है तो पहली जमात से 12वीं जमात तक टोटली ओपन कर ली जाए ताकि बच्चों को तालीमी निज़ाम से तालीमी धारा में लाया जा सके। पिछले 2 सालों से जो बच्चा पहली जमात में जिसका एडमिशन किया गया था वो आज स्कूल खुलते ही तीसरी जमात में आ रहा है। उसको पता नहीं कि स्कूल कौन है, उसके पेरेंट, उसके टीचर्स कौन है, उसकी क्लासरूम कौन सी है, तो वो बच्चा भी तालीम से दूर है। और ऐसे बच्चे अगर अभी भी स्कूल नहीं खोले गए जल्दी तो बच्चों का ये जो मसला है, ये ड्रॉप आउट जो है और ज़्यादा बढ़ सकता है। इसलिए गवर्नमेंट से डिमांड है कि ये सब कोरोना सब ख़त्म हो चुका है, ये बहुत बच्चों में तो इसकी तादाद ही नहीं है। इसलिए गवर्नमेंट से हमारी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संगठन की तरफ से ये डिमांड है कि पूरे रियासत में पहले से पूरे स्कूल 12वीं जमात तक खोल दी जाए ताकि बच्चों को तालीम मिल सके। हमारी कम्युनिटी का या माइनॉरिटीज़ के जो बच्चे हैं उनके पास फैसिलिटीज़ नहीं होने की वजह से, जैसा कि एंड्रॉयड फ़ोन या फिर क्या कहते हैं लैपटॉप या दूसरी जो सुविधाएं नहीं होने की वजह से सबसे ज़्यादा नुकसान माइनॉरिटी कम्युनिटी का हो रहा है। इसलिए हम लोग एमएसटो की तरफ से ये मांगनी करते हैं कि आने वाले 22 तारीख से पहले से क्या कहते हैं स्कूल चालू करना बहुत ज़रूरी है ताकि बच्चे पिछले 1.5-2 साल से स्कूल से बाहर है और ज़्यादा से ज़्यादा नुकसान माइनॉरिटी कम्युनिटी का इसमें हो रहा है। इसलिए हम गवर्नमेंट से मांगनी करते हैं की पहिली से स्कूल चालू करना चाहिए। राज्य पुरातत्व विभागाच्या वतीने जागतिक वारसा सप्ताह साजरा केला जात असून या निमित्ताने जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर हजारो पर्यटकांनी हजेरी लावल्याचे दिसत आहे। राज्य पुरातत्व विभागातर्फे जागतिक वारसा सप्ताह 19 ते 25 नोव्हेंबर दरम्यान साजरा केला जात आहे। या निमित्त सरकारतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन आठवडाभर केले। वारसा सप्ताह निमित्त सरकारतर्फे शस्त्र, नाणे, हस्तलिखित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। जागतिक वारसा सप्ताह निमित्त पुरातत्व विभागातर्फे हेरिटेज ऑफ जनरेशन ही संकल्पना घेऊन आठवडाभर विविध कार्यक्रम राबविले जाणार आहे। या निमित्ताने औरंगाबादेत असलेल्या विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी भेटी देऊन लक्षणीय उपस्थिती दर्शवली। यावेळी महानगरपालिकेच्या वतीने पर्यटकांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे। याबाबत प्रशासनाच्या वतीने माहिती देण्यात आली। तर डेलीची इथं आपण 150च्या जवळ आपण लसीकरण करतो। दुसरी गोष्ट जे इथं आपण टेस्टिंग पॉईंट लावलेला आहे, जे बाहेरून पर्यटक येतात या ठिकाणी ज्यांचा सेकंड डोस किंवा ज्यांचं लसीकरण झालेलं आहे त्यांना आपण प्रवेश देतो आणि ज्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं नाही त्यांना आपण अँटीजन टेस्ट करूनच त्यांना मध्ये प्रवेश दिला जातो। तर डेलीचे इथं 500+ टेस्टिंग आमचे रोज होत आहे आणि नागरिकाचा प्रतिसाद चांगला आहे, लसीकरणावर प्रतिसाद चांगला आहे। लोकांना आव्हान हेच करणार बुवा लस ही आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे, टेस्टिंग ही आपल्या आरोग्यासाठी चांगली आहे, सगळ्यांनी लसीकरण करून घ्यावा। आणि दुसरी गोष्ट आपली जसं महाराष्ट्र शासनाचं बुवा माझं आरोग्य माझी जबाबदारी आहे, तसं माझं आरोग्य माझं औरंगाबाद आणि माझं जबाबदारी असं एक नागरिकांना मी या ठिकाणी उद्देश देतोय। तर ते लोकांनी पालन करून जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावा ही विनंती मी करू शकतो। बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन।
औरंगाबाद शहर में 50 सालों से ग्राहकों की सेवा में वाजबी दाम, तत्पर सेवा, MRP डिस्काउंट, विश्वास का खजाना, सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, चिलीपुरा, औरंगाबाद। एक बार जरूर पधारें या सामान की लिस्ट भेजें, फ्री होम डिलीवरी लें। बुक योर ऑर्डर एट मोबाइल नंबर 9823093264। हमारी विशेषताएं: स्पेशल राइस, स्पेशल मसाले, पेंड खजूर, ड्राई फ्रूट्स, ग्रोसरी और सभी जरूरी चीजें पाइए यहाँ एक ही छत के नीचे। सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, आपकी सेवा में हरदम हर वक्त। बाल कामगार कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा आहे, हे आवाहन बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम 1986 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कामावर ठेवणे व 14 ते 18 वयोगटातील मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियांमध्ये कामावर ठेवण्यास सुधारित कायद्याने बंदी आहे। 14 वर्षाखालील मुलांना व 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांना कामावर ठेवल्यास आस्थापना मालकास किमान 6 महिने व जास्तीत जास्त 2 वर्ष कारावास व किमान 20,000 रुपये ते जास्तीत जास्त 50,000 रुपये पर्यंत दंड किंवा दोन्हीही शिक्षेची तरतूद आहे। त्यामुळे या वयोगटातील मुलांना कामावर ठेवू नये असे आवाहन चंद्रकांत राऊत, कामगार उपायुक्त औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांनी केले आहे। बाल कामगार कामावर ठेवणे कायद्याने गंभीर गुन्हा आहे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। देशभर राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानात झालेल्या सर्वेक्षणात औरंगाबाद महानगरपालिका देशात 22व्या तर राज्यात 6व्या क्रमांकावर आली आहे। औरंगाबाद महानगरपालिकेने स्वच्छ भारत अभियानात देशात 22वा तर महाराष्ट्रात 6वा क्रमांक पटकविला आहे। या यशाबद्दल महानगरपालिका प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे। महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये ज्या शहरांची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे अशा शहरांमध्ये राष्ट्रीय स्तरावर 22वा क्रमांक मिळविला आहे। मागील वर्षाच्या रँकिंगमध्ये औरंगाबाद शहराचा क्रमांक 26वा होता, तर देश पातळीवर शहराचा क्रमांक 88वा होता। तो सुधारून स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये एकूण 59वा झाला आहे। स्वच्छ सर्वेक्षण 2021 हे 6000 गुणाचे सर्वेक्षण होते। त्यामध्ये सर्व्हिस लेवल प्रोग्राम, प्रत्यक्ष स्थळ पाहणी व नागरिकांचे अभिप्राय या गोष्टींची तपासणी करण्यात आली। याचबरोबर यावर्षी नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्रेरक दौरा सन्मान या पुरस्काराच्या प्रकारांमध्ये शहराला गोल्ड नामांकन प्राप्त झाले आहे। गोल्ड हे नामांकन प्लॅटिनम या नामांकन नंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे नामांकन आहे। महाराष्ट्रात इतर गोल्ड नामांकन मिळणारी मोठी शहरे पुणे, नागपूर व नाशिक ही आहेत, असे उपायुक्त सौरभ जोशी यांनी सांगितले। देशात सर्व राज्यात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे। या अभियानात औरंगाबाद महानगरपालिकेने सहभाग घेतला आहे। 2021 मध्ये देश पातळीवर करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात औरंगाबाद महानगरपालिकेने देशात 22वा तर महाराष्ट्रात 6वा क्रमांक मिळविला आहे। महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिकुमार पांडे यांच्या निर्देशानुसार तत्कालीन घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी तन मनाने या स्वच्छ भारत अभियानात सहभागी होऊन शहर स्वच्छ ठेवण्यात मोठा सिंहाचा वाटा आहे। शहराला देशात व महाराष्ट्रात नावलौकिक मिळवून देण्यात महानगरपालिका प्रशासक आस्तिकुमार पांडे, तत्कालीन घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे, स्मार्ट सिटी महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता कर्मचारी यांचे मोठे योगदान आहे। महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिकुमार पांडे यांनी शहरातील प्रत्येक रस्त्याची, नाल्याची, कचऱ्याची वेळोवेळी पाहणी केली। एवढेच नव्हे तर स्वतः कचरा उचलून स्वच्छतेला हातभार लावला। स्वच्छता कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन देत आहेत। शहरातील कचरा तसेच रस्ते आणि नाले स्वच्छ करून शहराला स्वच्छ ठेवले जात आहे। शहर स्वच्छतेत नागरिकांचेही चांगले सहकार्य मिळत आहे। बेपत्ता असलेल्या युवकाचा हर्सुल तलावाच्या सांडव्यात आज सकाळी मृतदेह आढळून आला। या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत।
शनिवारी सकाळी काही तरुण मॉर्निंग वॉकसाठी हर्सुल तलावाजवळून जात असताना त्यांना मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला। याबाबत नागरिकांनी पोलिसांना कळविले। नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले। आत्महत्या की मग घातपात हे दुपारपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही। प्रणित रमेश ठोंबरे, वय 25, राहणार एकता नगर, जटवाडा रोड असे मृत तरुणाचे नाव आहे। प्रणित हा शहरातील एका मॉलमध्ये कामाला होता। 17 नोव्हेंबर रोजी तो घरातून बाहेर पडला होता, मात्र रात्री तो घरीच आला नाही। सकाळी नातेवाईकांनी त्याची विचारपूस केली असता तो मिळून आला नसल्याने हर्सुल पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दिली। ही बाब आजूबाजूच्या परिसरात कळताच प्रणितच्या नातेवाईकांनी तलावाकडे धाव घेत पाहणी केली असता मृतदेह प्रणितचाच असल्याची ओळख पटली। प्रणितने आत्महत्या केली की मग यामागे काही घातपाताचा प्रकार आहे हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही। या प्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। शिवसेना प्रवक्ते आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते पडेगाव भागात 2 सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले। शिवसेना प्रवक्ते जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या पश्चिम शहरात मिटमिटा प्रभागात छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून ते सुहास ठोंबरे यांच्या घरापर्यंत तयार करण्यात येणाऱ्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे भूमिपूजन शनिवारी आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले। याबरोबरच आमदार अंबादास दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या पडेगाव प्रभागात फुलचंद तुपे यांच्या घरापासून ते माजी सैनिक कॉलनीपर्यंत तयार करण्यात येणाऱ्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे भूमिपूजन देखील आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी शहर प्रमुख विजय वाघचौरे, उपशहर प्रमुख अंबादास मस्के, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, उपशहर संघटक शोभा बडे, माजी नगरसेविका मनीषा लोखंडे, माजी नगरसेवक सुभाष शेजवळ, विभाग प्रमुख गणेश लोखंडे, शाखा प्रमुख प्रकाश दुबिले, राहुल यल्दी यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी उपशहर संघटक वनिता ठाकूर, विभाग संघटक कविता सुरडकर, मीरा राठोड, सुमन कांबळे, गणेश रविवाले, उपशाखा प्रमुख किसन कणसे, हरीश दुबेले, बजरंग वाणी, युवा सेना उपशहर चिटणीस राहुल वाणी, युवा उद्योजक सुहास ठोंबरे, पत्रकार आकाश ठाकूर, किरण दुबिले, सचिन महाजन, सचिन सुरे, संजय मोहने, प्रवीण शिंदे आदी मिटमिटा भागातील शिवसैनिक, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। गुंठेवारीच्या शिवसेना शाखेने सांगितलं गुंठेवारीचा कॅम्प लावा, महानगरपालिकेचे अधिकारी येतील, आर्किटेक्ट येतील। मी सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवसाचा कॅम्प लावलाय। या भागात सुद्धा एक मोठा कॅम्प व्हावा अंबादास, एक रिक्षा फिरवा, महापालिकेचे अधिकारी येतील, 4-5 आर्किटेक्ट इथं मागवा आणि लोकांना आव्हान करा निश्चित। आणि याच्यातला आणखी सांगतो, हा पैसा जमा झाल्यानंतर आपल्याच भागात खर्च करणार आहे, असं नाही की दुसरीकडे जाणार आहे। हा पैसा तुमच्याच विकासावर खर्च केला जाणार आहे। आणि म्हणून गुंठेवारीच्या विषयी सुद्धा गैरसमज करू नका। हा गुंठेवारी आपल्यासाठी हे लक्षात ठेवा आणि म्हणून हा गुंठेवारीचा सुद्धा लाभ घ्यायच्या प्रकारची विनंती करतो। या शहरात 3,500 उद्योग मागच्या काळात आले। या शहरामध्ये 5 लाख कामगार वेगवेगळ्या कंपन्यात काम करतात, उगाच नाही आले। या शहरात काहीतरी आहे म्हणून लोक येतात। या भागात लोकवस्ती का वाढते? काहीतरी आहे आपल्या इथं, काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून लोकसंख्या वाढते। लोक काय वेडे नाही संभाजीनगरला यायला, गावाच्या गावात सोडून देऊन इथं येऊन राहिला। इथं आहे आणि ते जे आहे ते शिवसेनेने निर्माण केलं हे मी आपल्याला सांगू इच्छितो। आणि म्हणून शिवसेना करत आली, शिवसेना करते। या सगळ्या भागात आता एक मागच्या काळात अशोक चव्हाण साहेब आले, हा मोठा रस्ता होतो शरणापूर, किती मोठा रस्ता, 4 पदरी रस्ता होता। हा सुद्धा रस्ता मिलिटरीमुळे थोडासा बाकी, हा सुद्धा येणार का फार शिवूर पासून आपल्या महानगरपालिकेच्या बॉर्डर पर्यंत नॅशनल हायवेच्या माध्यमातून हा सुद्धा रस्ता होणार आहे। मी एक काय सांगतो की आपल्याला हे कळायला पाहिजे। शहरात शिवसेनेकडून गुंठेवारी नियमितीकरण मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराबाबत आयोजक आमदार अंबादास दानवे यांनी एडीएन सोबत बोलताना माहिती दिली। गुंठेवारी नियमितीकरण करण्यासंदर्भात जनतेमध्ये अनेक संभ्रम, गैरसमज आहेत। त्या हेतून शिवसेनेच्या वतीनं ही मोहीम शहरामध्ये सुरू केली जाते ठिकठिकाणी, काही ठिकाणी झाले सुद्धा। एक अशा पद्धतीने एक मार्गदर्शन शिबिर 3 दिवसाचं संभाजीनगर शाखेच्या वतीनं आयोजन केलेलं आहे। यामध्ये जे महानगरपालिकेने अपॉइंट केलेले अधिकृत आर्किटेक्ट आहेत हे मार्गदर्शन करतील, महानगरपालिकेचे अधिकारीसुद्धा इथं असतील
आणि मला वाटतं जनतेनं गुंठेवारीच्या संदर्भात गैरसमज न ठेवता येणाऱ्या काळात आपल्या हितासाठी गुंठेवारीचा कायदा जो 2000पर्यंतचा होता इसवी सन, तो 2020पर्यंतचा महाविकास आघाडीचं सरकार अर्थात मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पुढाकारानं झालेला आहे. याचा खऱ्या अर्थानं फायदा आणि लाभ आपण घेतला पाहिजे. कारण येणाऱ्या काळात या गुंठेवारीचे लाभ, आपलं घर नियमितीकरण होईल, त्याच्यावर आपल्याला कर्ज मिळू शकतं. अन्य ठिकाणी शासकीय कामकाजात हे करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी घराचा पुरावा लागत असतो आणि याच्यामुळे हा गुंठेवारीचं नियमितीकरण आपण करून घ्यावं आणि म्हणून हे एक शिबिर मोठ्या प्रमाणावर होतं आहे. मी जनतेलाही आवाहन करेन की या शिबिराचा जनतेनं मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा. वाळूज औद्योगिक वसाहतीत सर्रास अवैध गॅस रिफिलिंग सेंटर सुरू असून याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. वाळूज औद्योगिक परिसरातील एका बंद पडलेल्या कारखान्यात घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरमध्ये गॅस रिफिलिंग करण्याचा गोरखधंदा जोरात सुरू होता. या कारखान्यात रात्री उशिरापर्यंत वाहनाची ये-जा सुरू होती. येथे गॅस रिफिलिंगचा अवैध उद्योग सुरू झाला आहे. घरगुती वापराच्या सिलेंडरमधील गॅस वाहनांमध्ये देखील भरला जात होता. वाळूज औद्योगिक परिसरात कारखान्यात अवैधरित्या 3 चाकी मालवाहू वाहनांमध्ये तसेच छोट्या सिलेंडरमध्ये घरगुती वापराचा LPG भरला जात असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मोकळ्या जागेवर अवैध रिफिलिंगचा गोरखधंदा सुरू होता. या मोकळ्या जागेच्या चारही बाजूंनी पत्रे ठोकून जागेला कुंपण तयार करण्यात आले होते. या ठिकाणी सर्वाधिक ॲपे रिक्षा व इतरही 3 चाकी वाहने आज देखील चक्रा मारून गेले. विशेष म्हणजे रिक्षा चालक प्रवाशांना सोबत घेऊन आत जाऊन रिक्षामध्ये गॅस भरून घेत होते. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांच्या जीवाशी देखील खेळ चालवला जातो. तर या प्रकरणी जिल्हा प्रशासन व संबंधित सर्व प्रशासनाला माहिती असून देखील कारवाई करण्यास प्रशासन धजावत नसल्याचे दिसून आले. एडीएनसाठी वाळूजवरून विशेष प्रतिनिधी शिवाजी गायकवाड. हर्सुल गावाची ग्रामदैवत असलेल्या हरसिद्धी माता यात्रा उत्सव सुरू झाली असून या यात्रेची भक्तगण, अश्वप्रेमी, कुस्तीप्रेमी, पशुपक्षीप्रेमी आवर्जून वाट बघत होते. हर्सुल गावाची ग्रामदैवत असलेल्या हरसिद्धी माता यात्रा उत्सवात कोरोना काळानंतर यंदा मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सलग हरसिद्धी मातेच्या यात्रेत विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल वाढत चालली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही यात्रा नावारूपाला आली. देशभरातील मल्ल आणि अश्वप्रेमी यात सहभागी होत असतात. काही वर्षांपूर्वी जम्मू काश्मीरच्या मल्लाने सहभाग घेऊन मैदान गाजवले होते. यंदा महाराष्ट्र व पंजाब केसरी मैदान गाजवणार असून उपमहाराष्ट्र केसरीही यांच्या कुस्त्यांचा फड रंगणार आहे. त्याचबरोबर डीजेच्या तालावर आणि हलगीच्या तालावर हिरा मोती पुन्हा एकदा औरंगाबादकरांचे मनोरंजनासाठी नाचकाम करतात असे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे. कोरोना महामारी नंतर पुन्हा एकदा या यात्रेला सुरुवात झाली असून या ठिकाणी कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली होती. या दंगलीचे उद्घाटन शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यात्रेचे आयोजक मंडळासह माजी नगरसेवक पूनमचंद बामणे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. सुमारे 2 वर्षाच्या कालावधीनंतर कुस्ती प्रेमींना यावर्षी कुस्ती बघण्याचा आनंद घेता आला. दरम्यान हर्सुल यात्रेमध्ये शहर पोलीस विभागामार्फत चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून यात्रेमध्ये येणाऱ्या महिलांनी व पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी. तसेच भुरट्या चोरांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनामार्फत करण्यात येताना दिसून आले. हरसिद्धी माता मंदिरला दर्शनासाठी येणारी जी मोस्टली महिला येतात तिथं. महिलामध्ये जेंट्सची संख्या फार कमी आहे, महिला खूप आहेत. महिलांनी येताना ज्यावेळेस घरी निघताना एकतर मौल्यवान दागिने घालूच नाही, जरी घातले तरी ते व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष ठेवावं, जेणेकरून त्याचं बाहेर कोण मंदिरामध्ये गर्दीमध्ये ते कुणी कट करून घेऊ नये किंवा एखाद्या चेन स्नॅचरला तो ओढून नेण्याचा त्याला फायदा मिळू नये. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. केंद्रात कृषी कायदे रद्द केल्याने काँग्रेसकडून जल्लोष. किसान विजय दिवस साजरा. चित्रपटगृहे सुरू केलीत, आता शाळा सुरू करा, शिक्षक पालकांची मागणी. हर्सुल हरसिद्धी माता यात्रेला उत्साहात सुरुवात. 2 वर्षाच्या खंडानंतर रंगली कुस्तीची दंगल.
स्वच्छ भारत अभियानात औरंगाबाद महानगरपालिकेचा महाराष्ट्रात 6वा तर देशात 22वा क्रमांक. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN.